नवीन एका मिनी व्लॉगमध्ये. तर बघू शकताय तुम्ही इथं साबुदाणा बटाट्याचे पापड किती छान फुलतायत. तर हे पापड मी बनवलेले आहेत आणि त्याचीच एक क्विक रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते. खूप सोपी आहे रेसिपी आणि पापड बनवायला देखील खूप सोपे आहेत. अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये खूप छान पापड बनवून तयार होतात. त्याचबरोबर चवसुद्धा खूप छान लागते. अगदी वर्षभर टिकतात आणि करायला देखील तितकेच सोपे आहेत. काय उन्हात वगैरे जाण्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे आणि तुम्ही बघू शकताय म्हणजे अगदी पांढरे शुभ्र असे पापड बनवून तयार होतात. कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करण्याची वगैरे गरज पडत नाही. अगदी बसल्या-बसल्या संध्याकाळच्या वेळीसुद्धा तुम्ही हे पापड बनवू शकता. तर यासाठी काय साहित्य लागते ते आपण बघूयात. या ठिकाणी बटाटे घेतलेले आहेत, साबुदाणा घेतलेला आहे, त्याचबरोबर चवीनुसार मीठ आपल्याला लागणार आहे. तर सर्वात अगोदर तर बटाटे शिजवून घ्यायचे आहेत. बटाटे शिजायला ठेवते. दुसरीकडे इथं हा साबुदाणा घेतला आहे, तो थोडासा आपल्याला भाजायचा आहे आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे. मिक्सरमधून साबुदाणा बारीक केला, बटाटेसुद्धा आपले छान शिजलेले आहेत आणि हे बटाटे आता आपल्याला असे खिसून घ्यायचे आहेत. त्याचा चांगला लगदा बनवून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी सगळे बटाटे माझे खिसून झालेले आहेत. छान लगदा तयार झालेला आहे. याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. तयार केलेलं जे साबुदाण्याचं पीठ आहे तर ते पीठ घालून घ्यायचं आहे आणि छान घट्ट असा आपल्याला या पिठाचा किंवा या मिश्रणाचा गोळा बनवून घ्यायचा आहे. अगदी मऊसूत असं पीठ मळून घ्यायचं आहे. छान पीठ मळलं जातं. फक्त थोडंसं मळण्यासाठी थोडे कष्ट घ्यावे लागतात. ह्याच्यापेक्षा जास्त या पापडामध्ये जास्त मेहनत करावी लागत नाही. अगदी सहज सोपे झटपट बनतात. लहान मुलांना जर तुम्ही घरामध्ये सतत TV बघताय तर ते थोडंसं टाळून थोडं मदतीला घेतलं तर ते सुद्धा आवडीनं करतील. इतकं म्हणजे हे पापड सोपे आहेत आणि त्याचबरोबर काही गरमच पाहिजे पीठ तरच करता येईल असं पण नाही आहे. तर छान पीठ मळून घेतले, मस्त असे पिठाचे छान गोळे करून घेतले आणि पापड मेकिंग मशीनवरती या पद्धतीने हे पापड बनवून घेतले. आता तुमच्याकडं पापड मेकिंग मशीन नसेल तर पॉलिथिन म्हणजे एक पोळपाट घेऊन त्याच्यावरती पॉलिथिन ठेवायचं आणि जसं दाखवते त्याच्यानुसार हे पापड बनवायचे. वरून प्लेटनं वगैरे प्रेस केलं तर पापड बनून जातो आणि पापड सगळे आपले सावलीतच वाळवून घ्यायचे. नंतर आपल्याला वर्षभर टिकवायचं आहे. त्यासाठी फक्त एक दिवस चांगलं कडकडीत ऊन दाखवून घ्यायचं आहे. तर मस्त अशी पापड बनवून आपल्या इथं रेडी